नमस्कार. संजय गांधी आणि श्रावणबाळ निराधार योजना नवीन GR आलेला आहे. तसेच काही नवीन नियम देखील लागू झालेले आहेत. त्याचबरोबर बरेच लोक आपल्याला प्रश्न विचारत आहेत की आता पैसे कधी मिळणार, तसेच आता पैसे वाढवून मिळणार आहेत का. तर या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तसेच नवीन नियम, नवीन GR काय आहे हे देखील सविस्तर पाहणार आहोत. एक छोटीशी विनंती आहे, जर आपल्याला ही माहिती आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच जर आपल्याला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तरच तुम्ही या व्हिडिओला पहा, अन्यथा तुम्ही स्किप करू शकता. ठीक आहे, कारण जर तुम्ही अर्धवट माहिती ऐकली आणि थोडाच व्हिडिओ ऐकला तर तुम्हाला पूर्ण माहिती मिळत नाही. चला, वेळ न गमावता नेहमीप्रमाणे आपण व्हिडिओला सुरुवात करूया. जवळजवळ 29 लाख जनता जी आहे तर ती संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेत असते. 29,70,000 आणि त्यापैकी आपण 19 लाख काही 27,000 की 28,000 लोकांपर्यंत आत्तापर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. तर बघा, नवीन शासन निर्णय आलेला आहे आणि त्या शासन निर्णयाअंतर्गत जे आहे तर ते आता तुम्हाला जुलै महिन्याचा शासन निर्णय आलेला आहे आणि ते पैसे कधी मिळणार आहे त्याची तारीख जी आहे, निश्चित तारीख आपण मंत्रालयामध्ये विचारून तसेच तहसील कार्यालयामध्ये विचारून तुम्हाला पुढे जारी करणारच आहोत. जशी या महिन्याची तारीख आपण जारी केली होती आणि तसेच तुम्हाला त्याच दिवशी बरोबर 6 जूनला पैसे मिळाले होते त्याचप्रमाणे. ठीक आहे, आता नवीन GRमध्ये या गोष्टी सांगितलेल्या आहे की बघा, अद्यापही असे बरेच व्यक्ती आहे आपल्यापैकी ज्यांचं अद्यापही OTP व्हेरिफिकेशन झालेलं नाही. असे बरेच व्यक्ती आहे. आता त्याची संख्या किती आहे, एक्झॅक्टली संख्या आम्हाला आठवत नाही आहे. ठीक आहे, पण असे खूप व्यक्ती आहेत ज्यांचं अद्यापही OTP व्हेरिफिकेशन झालेलं नाही आहे. तर ज्या व्यक्तींचं अद्यापही OTP व्हेरिफिकेशन झालेलं नाही अशा व्यक्तींनी तात्काळ जे आहे तर ते OTP व्हेरिफिकेशन करायचं आहे. तसेच त्याचबरोबर जर अद्यापही मला बरेच लोकांचे फोन येतात आणि विचारतात, सर DBT झालेली नाही, काय करावं, पैसे कधी येणार, 6 महिने झाले. तर परत एकदा तुम्हाला मी सांगतो की तुम्ही सर्वांनी एकदा DBT चेक करा. जर झालेली असेल तर ठीक आहे, परंतु नसेल झालेली तर एकदा DBTला ॲक्टिवेट करून घ्या. ठीक आहे, पुढील माहिती ही आहे की बऱ्याच लोकांचे अद्यापही खाते जे आहे तर ते अपडेटेड नाही आहे. 10 वर्षापूर्वी एखाद्याने अकाउंट उघडलं आणि तेच अकाउंट आता चालू आहे, त्या अकाउंटमध्ये पैसे येत होते, परंतु 5 महिने झाले आता पैसे आले नाही. तर तुम्ही तुमचं जे खातं आहे त्याच्यामध्ये KYC कंप्लीट करा. बऱ्याच लोकांनी 10-15 वर्षांपूर्वी पासबुक उघडलेलं असतं आणि त्यांच्या पासबुकवरची अक्षरे देखील दिसत नाही. अशा देखील आमच्याकडे केसेस येतात की पासबुकवर काय लिहिलं हे आम्हालाच दिसत नाही. ते बँक कर्मचाऱ्यांना कसं लक्षात येतं त्यांचं त्यांनाच जाणं. तर जर आपलं अकाउंट खूप जुनं असेल, जर आपण बऱ्याच दिवसापासून अकाउंट अपडेट केलेलं नसेल तर आपण एकदा अकाउंटला अपडेट करून घ्या, जेणेकरून तुम्हाला काहीही अडचण येणार नाही पैसे येण्यासाठी. ठीक आहे, त्याचबरोबर KYCचा फॉर्म देखील भरा आणि KYC देखील ॲक्टिवेट एकदा करून घ्या. ठीक आहे, तर बघा, जून महिन्याचे पैसे जे आहे तर ते बऱ्याच लाभार्थ्यांना आलेले आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यातले देखील जून महिन्याचे पैसे येण्याची जी प्रक्रिया आहे तर ती सुरू झालेली आहे आणि त्याचे तालुक्यांची यादी आपण नेहमी देत असतो. आता जे आहे तर ते पुढील राहिलेल्या लोकांना कधी जून महिन्याचे पैसे मिळणार याची देखील तालुक्यांची यादी आपण जारी करणार आहोत. परंतु अद्याप तालुक्यांची यादी आपल्याकडे प्राप्त झाली नाही. जशी यादी प्राप्त होईल तशी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. ठीक आहे, आता बघा, बऱ्याच लोकांचा हा कॉमन प्रश्न मला बऱ्याच लोकांनी विचारलेला आहे की सर, आता बच्चूभाऊ कडू यांनी आंदोलन तर केलेलं आहे आणि सरकारने देखील सांगितलेलं आहे की 6,000 रुपये आम्ही पेन्शन देऊ किंवा 4,000 रुपये आम्ही पेन्शन देऊ, परंतु आता ही पेन्शन आता जुलै महिन्यामध्ये येणाऱ्या महिन्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे का. तर हा जो कॉमन प्रश्न आहे हा बऱ्याच लोकांकडून विचारला जातो आहे की सर, जुलै महिन्यामध्ये जे आहे तर ते पेन्शन 4,000 रुपये येणार आहेत का. तर तुम्हाला सांगू इच्छितो की जुलै महिन्यामध्ये 4,000 रुपये तुम्हाला पेन्शन येणार नाही, कारण जून महिन्याच्या 30 तारखेच्या आत आम्ही यावर विचार करतो आणि एक समिती गठीत करतो किंवा जे काही काय म्हणतात त्याला अधिवेशन असतं, त्या अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडून आम्ही हा जो प्रश्न आहे तर तो मार्गी लावतो असं सरकारने सांगितलेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या पुढील महिन्यामध्ये तुम्हाला फक्त
जे आहे तर ते 1500च रुपये मिळणार आहे. कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका, कुठल्याही याच्यावरती विश्वास ठेवू नका. तर तुम्हाला फक्त जसे 1500 रुपये मिळत होते त्याचप्रमाणे तुम्हाला 1500 रुपये मिळणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला जे आहे तर ते 6000, 4000, 3000 जे काही रक्कम लागू होईल तेव्हा आपण लगेचच तुम्हाला सांगत असतो. कारण या चॅनलवरती वारंवार जी महत्त्वाची माहिती आहे तर ती माहिती जी आहे तर ती तुम्हाला सांगितली जाते आणि त्याच आधारावरती तुम्हाला जे आहे तर ते पैसे नेहमी मिळत असतात. तर आपण वारंवार तुम्हाला माहिती पुढे सांगणारच आहोत. ठीक आहे. तर अद्यापही ज्या लोकांनी DBT वगैरे केलेलं नसेल अशा लोकांनी DBT करून घ्या. कारण 5 महिन्यांपासून जर पैसे आलेले नसतील तर निश्चितच तुमचे जे डिटेल्स आहे तर ते अपडेटेड झालेले नसेल आणि त्यामुळे तुम्हाला जे आहे तर ते पैसे आलेले नसणार. अशा बऱ्याच विषयांवरती आपण नेहमी व्हिडिओ या चॅनलवरती अपलोड करत असतो. त्यामुळे तुम्ही अशीच महत्त्वपूर्ण माहिती जी आहे तर ती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच साईडला दिलेल्या बेल आयकॉनला देखील प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून ही जी माहिती आहे तर ती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि तुम्हाला देखील योग्य ती माहिती मिळत राहील. चला तर भेटूया पुनश्च एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी घेतोय आपली रजा. नमस्कार, धन्यवाद.